नमस्कार. आज आपण सिक्रेट मसाल्यातली भेंडीची भाजी करणार आहोत. तर सिक्रेट मसाला म्हणजे बरेच वेळा तो मसाला वापरतो. तर त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. त्यानंतर हे 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. 5-6 लसूण पाकळ्या सोलून त्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 मोठ्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी. आता आपण हे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये तेल घालून घेतले मी. तेल गरम झाल्याशिवाय आपण बाकी त्याच्यामध्ये काही घालणार नाही आहोत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. हे बघा, आणि यामध्ये लसूण घाल थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्या. नंतर याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा. कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आणि हे मग नंतर मध्य ह्यावर करायचं. चांगला परतून घ्यायचा कांदा. थोडंसं पिवळसर रंगावर आल्यानंतर आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी किंवा इतर काही व्हिडिओ मी टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेंडी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत. थोडंसं मी कपड्याने पुसून घेतली ती आणि नंतर मी चिरून घेतली आहे. चिरून म्हणजे अशा प्रकारे आपण चिरून घेतलेली आहेत. जास्त मोठे काप केलेले नाही आहेत. आता ही भेंडी घालण्या अगोदर आपण हळद घालून घेऊया. त्याच्यामध्ये हळद घातल्यानंतर याच्यामध्ये ही भेंडी आपण सगळं त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि चांगली परतवू. अशा प्रकारे आपण ही भेंडी चांगली परतवून घेऊ आणि याच्यावर आपण झाकण ठेवून ही 5 ते 10 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊ. हे चांगली शिजल्यानंतर आपण मग त्याच्यामध्ये मसाला घालू. हे बघा, आपण हे झाकण ठेवलं होतं ते झाकण आता बाजूला काढून घेऊ आणि ही भेंडी थोडी परतून घेऊ. आता ही थोडी चिकट दिसते, तर ती चिकटपणा कमी करण्यासाठी वरती आपण त्याला थोडंसं तेल घालूया. थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं, पुन्हा ती परतवायची आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 5-10 मिनिटं आपण बघूया. याच्यामध्ये झाकण काढून घेतलं. आता हे बघा, हे चिकटपणा वरती तेल टाकल्यामुळे चिकटपणा कमी झाला. याच्यामध्ये आपण आता जो आपण सिक्रेट मसाला होता तो घालून घेऊया. कारण भेंडी शिजलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. तर मीठ या सिक्रेट मसाला म्हणजे कुठला घातला तर मी हा मॅगी मसाला घातलेला आहे. त्या मॅगी मसाल्यात मीठ असतो, तर आपण मीठ बेतासा घालायचा त्याच्यामध्ये. हे बघा, मी थोडासा मीठ घातलेला आहे. तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता आणि हे चांगलं परतवून घ्यायचं. पुन्हा थोडीशी वाफ काढून घ्यायची आपण याला झाकण ठेवून आणि आपली भाजी ही रेडी. ही भाजी आपण चपाती किंवा भाकरी याच्याबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कशी आवडली की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तसेच दुसरे व्हिडिओही मी टाकत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू. आता मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून घेतलं आहे. खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घालू शकता. ओलं खोबरं आहे ते.
मला आवडतं म्हणून मी ते घातलेलं आहे. खोबरं घालून खूपच छान लागते ती रेसिपी, त्यामुळे मी ओलं खोबरं थोडंसं घातलं. थँक्यू. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.